सरकार नेहमीच तारखा देत आलेलं आहे. मी परवा देखील अधिवेशनामध्ये जाहीरपणे सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. कारण की 24 तारखेला शाश्वत असं कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता कोर्टामध्ये टिकलं असं आरक्षण देतो म्हणून सांगितलं होतं. तारीख सरकारनं दिली होती. पहिली तारीख दिली 30 दिवस, त्याला 40 दिवस घेतले. नंतरची तारीख मिळाली 24 तारखेपर्यंत. महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज वाट बघत होता की काय होणार आहे, कशा पद्धतीनं निर्णय लागणार आहे. मग तुमच्या हातात नव्हतं तर मग फसवणूक का केली हा प्रश्न आज मराठा समाजाच्या समोर आहे की हे 24 तारखेला घडणार नव्हतं. अधिवेशन फेब्रुवारीमध्ये घेणार म्हणतात. फेब्रुवारीच्या अधिवेशनामध्ये नेमकं काय करणार आहेत हे ते सांगत नाही आहेत. 50% वर आरक्षण देण्यासंदर्भात केंद्राकडं भूमिका मांडणार आहेत का त्याच्याबद्दल कुठं सांगत नाहीत. परवाचं जे भाषण विधिमंडळातलं बघितलं आम्ही सगळ्यांनी, विरोधी पक्षांनी या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात सकारात्मक भूमिका आम्ही घेतली होती. सरकार जे पाऊल टाकल पॉझिटिव्ह शाश्वत असं त्याला पाठिंबा देण्याची भूमिका होती. परवाच्या भाषणामध्ये फक्त बजेटरी प्रोव्हिजन्स ज्या योजना आहेत त्या अगदी परत पुन्हा त्याला सजवून योजना पुढं सांगण्याचं काम केलं आणि मला वाटते मराठा समाजाची फसवणूक झाली असं म्हणायला हरकत नाही.